नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. पाचोरा शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. आदर्श नगर परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 6 जून रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार उषा भट्टू पाटील वय 70 वर्ष या आपल्या सुनबाई सोबत पाचोरा शहरातील आदर्श नगर भागात भाड्याच्या घरात राहत होत्या. 6 जून रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास त्यांची सुनबाई त्यांना जेवण देण्यासाठी गेल्या. मात्र घरात पोहोचताच त्यांना धक्कादायक दृश्य दिसलं. उषा पाटील यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. हा प्रकार लक्षात येताच एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पाचोरा पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले. या महाकाल रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत्यू घोषित केलं. उषाबाई पाटील यांच्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी त्या पडल्या होत्या आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्यांना चालणं फिरणं कठीण झालं होतं. या शारीरिक त्रासामुळे त्या मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असाव्यात अशी चर्चा परिसरात सुरू आहे. काही नागरिकांच्या मते आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलावं असावं. मात्र याबाबत अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेतील आणखी एक भावनिक बाब म्हणजे त्यांचा मुलगा जम्मू काश्मीर येथे BRO विभागात सैनिक म्हणून देश सेवा करत आहे. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या मुलाच्या आईवर अशी वेळ येणं हे अत्यंत वेदनादायक बाब आहे. उषाबाई पाटील यांच्यामुळे गाव अंमळनेर तालुक्यातील जानवे असून त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून आणि नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. मित्रांनो, वाढत्या वयात शारीरिक वेदना, आजारपणा आणि मानसिक तणाव यांचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो याची जाणीव करून देणारी ही घटना आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधणं, त्यांना वेळ देणं आणि त्यांची मानसिक स्थिती समजून घेणं आजच्या काळाची गरज बनली आहे. या घटनेबाबत तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज साठी धन्यवाद. आदर्श नगरातील ही घटना केवळ एक कुटुंबाचं दुःख नाही, तर ज्येष्ठांच्या मानसिक आणि शारीरिक वेदनाकडे गांभीर्यानं पाहण्याची समाजाला दिलेला इशारा आहे. धन्यवाद.